अग माझा लाडाचा पिंट्या, पण लगीन झाल्यावर बायको मोहर माझं असं कौतुक करत बसू नगस. तायडे, म्हणून मी लग्नच करणार नाहीये. मी लय हुशार आहे, मला कटकटत नकोय. आणि वय तुम्ही कोणी मला आग्रह करायचं नाही हा? मी असं धूम तोडून पडून जाईल. असं कसं पळून जाशील रे? उचलून भोल्यावरच उभा करीन तुला. हे बघा असा. ये तुझ्याशिवाय खुश आहे ती बघ स्वतःच्याच डोळ्यांनी. आणि निदान आता तरी स्वतःचे हाल करून घेणं थांबव. गाडी काढ. शिराळकर, कुठे होतात तुम्ही? अहो इम्पोर्टेड वर्कलोड होतं म्हणून कॉल केला होता तुम्हाला. तर तू मी बी महत्वाच्या मीटिंग मध्ये होतो लेखासोबत. लेखासोबत कसं इम्पोर्टेड मीटिंग हो तुमची? तिला एकदाच सांगून टाकलंय त्या जागेवरती मॉलच बनणार आणि तिला बी पटलंय ते. एक नंबर की शिराळकर. मी बी इकडे आईंना पटवून दिले की प्राजक्ताचा विषयच दी एंड करून टाकूया. आणि त्याच कामासाठी आईंनी तुम्हाला वकिलाला बोलवून आणायला सांगितलंय. वकील? येस, डायव्होर्स वकील शिराळकर. अरे वा, ही तर डबल बारी झाली म्हणायची. तू बघच असला भारी वकील शोधून आणतो ना. नो 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 शिराळकर, एक मिनिट. मी काय म्हणाले, वकील आणण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट त्या वकिलाकडनं डायव्होर्स पेपर्सच बनवून घेऊन या. अगं अगोदर आई बरोबर बोलणं तर होते. नो शिराळकर, तुम्हाला काय वाटायलंय? आईंनी सांगितलं म्हणजे वीरू भाऊजी लगेचच त्या डायव्होर्स पेपरवर ऑटोग्राफ द्यायला रेडी होतील? नो, त्यांच्याकडनं त्या पेपरवर ऑटोग्राफ वेगळ्या पद्धतीनं घ्यायला पाहिजे. आणि ती मी घे. तुम्ही फक्त डायव्होर्स पेपर आणा, मग करून टाकूया त्या प्राजक्ताचं सायलेंट मोडवर नेटवर्क चॅट. पैलवान प्राजक्ता, 3 महिन्यानंतर कुस्तीच्या आखाड्यात उतरलीस आणि जिंकलीस. हा आत्मविश्वास आला कुठून? अर्थात माझे वस्तात पैलवान वीरेंद्र शिराळकरांकडून. माझे पप्पा आणि सर्जेराव वस्तात यांनी मला स्वतःच्या पायावरती आखाड्यात उभं राहायला शिकवलं. पण पाय घट्ट राहून टिचून लढायला मला माझ्या घरच्या वस्तादांनीच शिकवलं. त्याच वीरू पैलवानांना तू एका खोट्या केसमधनं वाचवलंस. तुला हा विश्वास का वाटला की ते निर्दोष असतील? हा काय सवाल आहे? बायकोला नवऱ्यावरती विश्वास असतोच ना. विश्वासाच्या जोरावर तर संसार उभारतोय. आता तू पुन्हा कुस्ती खेळायला सुरुवात केली आहे, यावर तुझ्या घरच्यांची प्रतिक्रिया काय आहे? समद्यांनाच आनंद झालाय. माझ्या घरनं कुस्तीला कायमच पाठिंबा होता आणि असणार सुद्धा. कधी कधी नशिबामुळे अनपेक्षित यश मिळत असते. आजच्या सामन्यात तुझी ही कामगिरी टिकवून ठेवून पुढे तुला यश मिळत राहील असा तुला विश्वास वाटतो का? विषय आहे काय? हाडाची पैलवान आहे मी, रक्तानं लढाऊ आणि नात्यानं शिराळकरांची सून आहे. चुकून जर हार पदरी पडली तर निराश न होता लढत राहणं हेच ठाऊक आहे आम्हाला. ओनली ए मॅच नाही, सुट्टीच नाही. आताच तुम्ही पाहिलंय की पैलवान प्राजक्ताने ठामपणे आणि टेचत सांगितलंय की शिराळकरांची सून असल्यामुळे तिच्यासाठी लढणं नवीन नाही. तिचा आत्मविश्वास खरंच तिची कामगिरी टिकून ठेवण्यास मदत करेल यात शंका नाही. सी आई म्हणे शिराळकरांची डॉटर ऑफ लॉ. म्हणजे आपलं नाव वापरून जगाच्या फ्रंट फूटवर मिरवायली ही पैलवान प्राजक्ता. व्हेरी व्हेरी स्मार्ट. हा म्हणजे हिला आपण घरातून बाहेर काढल्याचं जर पब्लिकला कळलं तर पब्लिक काय म्हणणार? वा, अजून मी ही सासरचंच कौतुक करायली आहे. पण सासरची माणसं व्हेरी व्हेरी बॅड. म्हणजे मुद्दामून खोटं खोटं कौतुक करून आपली बॅड पब्लिसिटी करायचा डाव आहे हिचा. व्हेरी व्हेरी स्मार्ट हा प्राजक्ता. वीरू, वीरू, वीरू ऐक. हे बघ, मी डिवोर्सचे पेपर्स रेडी करून पण आणलेत. वा, शिराळकर एक नंबर. एक खोळ्याचं डोकं फिसकटलंय, तेवढ्यात हे पेपर्स त्याला देऊन टाकू म्हणजे तो पटकन सह्या करून मोकळा होईल. नो नो शिराळकर, इतके वर्ष सोबत राहून तुम्ही तुमच्या भावाला अजून ओळखलेलं दिसत नाही. शिराळकर, आता जर हे पेपर वीरू भाऊजींना दिले की नाही तर ते आपल्याला डायव्होर्स देतील. त्यांनी डायव्होर्स कुणाला द्यायचा? प्राजक्ताला.
मग हे डायव्होर्सचे पेपर त्यांना कुणी द्यायला पाहिजे? प्राजक्तानं. हा. पण मग ती कशी काय हे पेपर्स पाठवेल? विरू थांब, अजिबात तिच्याकडे जायचं नाही. जा विचारायचंय मला तिला. इकडे आपल्या घराण्याच्या नावानं मिरवते आणि दुसरीकडे आपल्या घरी यायला बी नकार देते. तुला कळत कसं नाही विरू? हाच तर तिचा डाव आहे. कांचन म्हणते ते बरोबर आहे, पटतंय मला. शिराळकरांचं कौतुक करून स्वतःला चांगलं दाखवलंय तिने. आणि आता जर तू जाब विचारायला गेलास तर सगळे तुलाच वाईट म्हणतील. आणि हेच हवंय तिला. लई धूर्त बेत आहे तिचा हा. नाही आई, धूर्तपणानं डाव खेळायला कपटी नाहीये ती, मनानं वाईट नाहीये ती. मला केस मधनं सोडवायला जीवाचा आटापिटा केलाय तिनं. तिनं तुला या केस मधनं सोडवलं कारण त्या प्रकरणाचं खापर तिच्या कुस्तीवर फुटलं होतं. आणि कुस्तीहून जास्त प्यार आणि महत्वाचं तिच्यासाठी काहीच नाही. तुमचा संसारी नाही. तेव्हा तिचा आता नाद सोड. चल आज चल तू. भाऊजी, चहा पाहिजे काय तुम्हाला? तेच क्वेश्चन करायला आलते. हे काय वहिनी? हे तो पिंट्या घेऊन आलता. प्राजक्तानं धाडलंय तुमच्यासाठी. काय? येस भाऊजी, प्राजक्तानं डायव्होर्सची नोटीस पाठवली आहे तुम्हाला. घटस्फोट, डायरेक्ट डायव्होर्स. घटस्फोट आणि प्राजक्ता, हे प्राजक्तानं धाडले? हेच भाऊजी, प्राजक्तानंच धाडले आहे. नाही, शक्यच नाही. व्हाय नॉट पॉसिबल? नाही, प्राजक्ता ह्या थराला नाही जाणार. का नाही जाणार? तिला तुमच्या गेट टुगेदर व्हायचंच नाहीये. संसारापेक्षा कुस्ती जास्त इम्पॉर्टंट आहे तिला. आणि हे तिनं तुम्हाला तुमच्या फ्रंट फूटवर आधीच क्लिअर आउट केलंय की. तिनंच तुम्हाला ही नोटीस सेंड ऑफ केलीये भाऊजी. प्राजक्ताला तुमच्याकडनं काडीमोड पाहिजे. घटस्फोट, डायव्होर्स पाहिजे भाऊजी तिला. आई, जरा महत्वाचं बोलायचं होतं. बोल की. कसं आहे, प्राजक्ता तर निघून गेली आणि अकॅडमीचं सपान ते बी बोंबाललंय. पण आई, आपण त्या जमिनीवर पाहण्यासारखा पैसा होतलाय. आता तरी ती जमीन सत्कारणी लावूया. तिकडे ना आपण मॉल उभारू. अगं घसघशीत प्रॉफिट होईल. आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. त्या जमिनीवर अकॅडमी बांधायची नाही हे ठरलंच आहे. पण तरीही एकदा मला विरूशी बोलावं लागेल. अगं आई, तू त्याच्याशी बोलायला गेली तर तो नाहीच म्हणणार आहे. अरे हो, पण त्याची समजूत न काढता, त्याची सहमती न घेता आपण परस्पर काही केलं ना तर अख्खं घर डोक्यावर घेईल तो. उगाच हात दाखवून अवलक्षण नकोय. प्राजक्ताचा विषय पद्धतशीर आणि पुरता निकालात काढून मगच या विषयावर आपण विरूशी बोलू शकतो, त्याची समजूत काढू शकतो. आणि त्यासाठीच मी कांचन करवी तुझ्याकडे निरोप पाठवला होता, एक चांगला वकील शोध म्हणून. अगं आई, शोधला की मी. आणि मी डिवोर्सचे पेपर्स फाईल पण करून आणले.
आणि कांचनने ते विरूच्या रूम मध्ये ठेवून पण दिलेत, म्हणजे त्याला असं वाटेल की प्राजक्तानेच ते पाठवले. काय? हा, शॉकिंग न्यूज आहे. मी वीरू भाऊजींना जे काही सांगितलं का नाही ते त्यांना खरं वाटलं. पिल्या तू हाऊ सांगितलं वीरेंद्रावांना? हेच की प्राजक्तानं त्यांना डायव्हर्सची नोटीस पाठवली. काय? कांचन, हा आगाऊपणा करायला कोणी सांगितलं तुला? अगं निदान एकदा विचारायचं तरी मला. अहो, पण दुसरा वॉट पर्याय होता. तुम्ही वीरू भाऊजींना म्हटलं असतं की डायव्हर्स पेपरवर ऑटोग्राफ कर, तर डायरेक्ट त्यांनी केलं असतं काय? नाही ना. उलट प्राजक्तानं त्यांना हे पेपर्स पाठवलेत हे कळल्यावर प्राजक्ता त्यांच्या मनातनं कायमची उतरली आहे. हे बघ, पण हा खोटारडेपणा मला. आई अगं ती तिच्या स्वार्थासाठी, कुस्तीसाठी कायम आपल्याशी खोटेपणाने वागत आली, आणि आपण खऱ्यासारखं वागायचं कशाला? आणि हे सगळं तू वीरूला सांगायला गेलीस आणि त्याने नकार दिला, म्हणजे कसं समजवणार त्याला? थांब वीरू, तिच्याकडे जायची काही बी गरज नाहीये. मला जाब विचारायचंय तिला. डायरेक्ट डिवोर्सची नोटीस कस काय पाठवू शकते ती? आई वाढवा त्यांना, अहो नाहीतर आपलं पितळ उघड पडत. वाट सोड भैया माझी. हे बघ ऐक, थांब वीरू. मी आधीच समजावलंय तुला, तुला तिच्या घरी जायची गरजच नाहीये. ती स्वतःहून सोडून गेले हे घर. येस येस भाऊजी. आणि आता तर डायरेक्ट डायव्होर्सची नोटीस सँड ऑफ केली आहे. आणि एवढं सगळं घडून तिच्याकडे जाणं किती लाचारपणाचं दिसेल हो शिराळकरांच्या नावासाठी. आजवर शिराळकरांनी कधी कुणाचे पाय धरले नाहीत. नाही तर काय, मी तर म्हणतो त्या पेपर्सवर सही करून पाठवून दे तिला. अगदी बरोबर बोललास. तिला तिच्याच भाषेत उत्तर द्यायला पाहिजे. नाही आहे, ही तिची भाषा असूच शकत नाही. मला एकदा समोरासमोर बोलायचंय तिच्याशी. वीरू, अरे मान्य आहे तुझं लई प्रेम आहे तिच्यावर, पण जे काही झालंय ते तुझं खुळं मन मानायला तयारच नाहीये. मला सांग, जे सत्य आहे ते बदलणार आहे का याच्याने? एक्झॅक्टली. भाऊजी अहो स्वतः बॅग भरून निघून गेली. तुमच्या फ्रंट फूटवर तिनं स्वतःच सांगितलंय की तिला संसार इम्पोर्टेड नाहीये, कुस्ती इम्पोर्टेड आहे. तरी तुमचं हेच अजून किती इन्सुलेट करून घ्यायचंय हो भाऊजी. अहो स्वतःचा नाही तर निदान शिराळकरांच्या नावाचा तरी ऍडवाइस करा. नाही, आईंचा तरी ऍडवाइस करा भाऊजी. जर आईंची काळजी असेल. ठीक आहे, करतो मी सह्या. देतो मी तिला घटस्फोट. पण माझी एक अट आहे, मी देईल तिला घटस्फोट. समजे संबंध तोडून टाकीन तिच्याशी, पण तिला घटस्फोट हवाय हे तिनं माझ्या समोर प्रत्यक्ष येऊन सांगावं. बोलवा तिला आत्ताच्या आत्ता इकडं. आमच्यावर भरोसा नाहीये का भाऊजी तुमचा? तुमच्यापेक्षा जास्त भरोसा मला माझ्या प्रेमावर आहे, आमच्या नात्यावर आहे. एकदा तरी त्याचं उत्तर मला मिळायलाच पाहिजे. तिनं जर इकडे यायला नकार दिला तर करीन मी सह्या. अरे रेम्या डोसक्याच्या, तिला इथं परत यायचंच नाहीये म्हणून तर तिने नोटीस पाठवली ना. आता तू काय आणि आम्ही काय, तिला समजवलं तर ती परत नाही येणार आहे.
आईनं बोलावल्यावर नक्की येईल ती. आई, फोन लाव प्राजक्ताला आणि तिला सांग की विरूचा ऍक्सिडेंट झाला. तुझ्या नावाचा जप करायलाय म्हणा तो. मग बघ कशी येते धावत. अरे तुला शपथ आहे आई माझी. फोन लाव प्राजक्ताला. राजू, राजू, फोन वाजतोय तुझा. राजे, अगं तुझ्या सासूचा फोन आहे. कवा धरून वाजायलाय. अगं बघ तरी काय म्हणतायत ते. घ्या हो. धर. हॅलो, विरूचा अपघात झालाय. काय? तुझी आठवण काढतोय तो. हॉस्पिटलला जायचं नाही म्हणतोय, घरीच आहे तो. काय? बोला की मॅडम. मिस्टर रोज, ती प्राजक्ता त्या घरातनं बाहेर पडता कामा नये आणि इकडं पोचता कामा नये, कळलं? काय? अहो पण मी कसं अडवणार तिला? ते मी काय टेलिंग करू? काय वाटेल ते करा, पण तिला इकडं पोचू देऊ नका. अंडरस्टँड? तुम्ही मागाल तेवढी कॉस्टिंग पेमेंट करेन मिस्टर रोज, पण हे वर्कलोड झालंच पाहिजे. बर बर, ठेवतो. दादाजी, जावई बापू, जावई बापू, काय होतंय जावई बापू? दाजी, जावई बापू, अहो असं काय करताय तुम्ही? जावई बापू, प्राजे, प्राजे आणला दवाखान्यात नेलं पाहिजे. प्राजे उचल, चल 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 चल, उचल लवकर. चालतंय. उचल उचल. जावई बापू, जावई बापू. सावकाश. अगं राजे, हळू हळू. आली काय प्राजक्ता? पैलवान, कुठेस तू? तुला यावंच लागतंय माझ्याकडे. प्राजक्ताच्या माहेरचे कुठं दुसऱ्या गावात गेलेत का राहायला? नाही म्हणजे तिच्या घरापासून आपल्या घरापर्यंत पोहोचायला फक्त 10-12 मिनिटं लागतात. तरी बी नॉट कमिंग सून, म्हणून आपलं विचारलं. विरू, अरे अजून किती वाट बघणार आहेस तिची? तिला यायचं असतं तर येवाना आली असती ती. विरू, चल आता सही करून टाक आणि हा विषय संपून टाक एकदाचा. येस भाऊजी, डू ऑटोग्राफ.
वस्तात